शांती. आज आहे 21/1/2024ची अव्यक्त बापदादांची अव्यक्त मुरली. रिवाइज डेट आहे 18/1/98. शीर्षक आहे सकाश देण्याची सेवा करण्यासाठी आकर्षण मुक्त होऊन बेहदचे वैरागी बना. आजचा दिवस विशेष स्नेहाचा दिवस आहे. अमृतवेलेपासून चारही दिशांची मुले आपल्या अंतःकरणातील स्नेह बापदादांना अर्पण करत होते. सर्व मुलांच्या स्नेहभर्या मोत्यांच्या माळा बापदादांच्या गळ्यामध्ये पडत होत्या. आजच्या दिवशी एका बाजूला स्नेहाच्या मोत्यांच्या माळा, दुसऱ्या बाजूला गोड गोड तक्रारींच्या माळासुद्धा होत्या. परंतु यावर्षी तक्रारींमध्ये फरक दिसून आला. सुरुवातीला तक्रारी असायच्या की आम्हाला सुद्धा बरोबर घेऊन गेले असते तर. आम्ही साकार पालना घेतली नाही. यावर्षी बऱ्याच जणांची तक्रार ही होती की आता बाप समान बनून तुमच्या जवळ पोहोचावे. समान बनण्याचा उमंग उत्साह बहुतेकांमध्ये खूप चांगला होता. समान बनण्याची इच्छा खूप तीव्र आहे. बनायचे आणि यायचे हा संकल्प रूहरिहांमध्ये बऱ्याच मुलांचा होता. बापदादा देखील मुलांना हेच म्हणतात, समान भव, संपन्न भव, संपूर्ण भव. याचे साधन कायमसाठी अतिशय सोपे आहे. सर्वात सोपे साधन आहे सदैव स्नेहाच्या सागरामध्ये सामावून जा. जसे आजच्या दिवशी स्नेहामध्ये सामावून गेला होतात. इतर कशाची आठवण होती का? बाप दादांव्यतिरिक्त दुसरे काही आठवले का? उठता बसता स्नेहामध्ये सामावून राहिलात. चालता फिरता कसली आठवण राहिली? ब्रह्माबाबांचे चरित्र आणि चित्र देखील समोर होते आणि चरित्र देखील स्मृतीमध्ये होते. सर्वांनी आज स्नेहाचा विशेष अनुभव केलात ना? मेहनत करावी लागली का? सहज झाले ना? स्नेह अशी शक्ती आहे जी सर्व काही विसरायला लावते. ना देहाची आठवण येत, ना देहाची दुनिया आठवत. स्नेह मेहनतीपासून सोडवतो. जिथे प्रेम असते तिथे मेहनत नसते. स्नेह सदैव सहज बापदादांचा हात आपल्या डोक्यावर अनुभव करवितो. स्नेह छत्रछाया बनून मायाजीत बनवितो. कितीही मोठा समस्यारूपी पहाड असो, स्नेह पहाडाला सुद्धा पाण्याप्रमाणे हलका बनवतो. तर मग स्नेहामध्ये राहता येते ना? आज राहून पाहिलेत ना? काही आठवण राहिली? नाही राहिली ना? बाबा बाबा आणि बाबा एकाच आठवणीमध्ये एकरूप होऊन राहिलात. तर बाप दादा म्हणतात, दुसरा कुठलाही पुरुषार्थ करू नका. स्नेहाच्या सागरामध्ये सामावून जा. सामावून जायला येते ना? कधी कधी मुले स्नेहाच्या सागरामध्ये सामावून जातात, परंतु थोडा वेळ सामावून राहतात आणि मग पुन्हा बाहेर येतात. आता म्हणतील, बाबा, मीठा बाबा, प्यारा बाबा, आणि लगेच बाहेर पडून इतर गप्पा गोष्टी करू लागतात. बस फक्त थोडीशी जशी कोणी डुबकी मारून बाहेर पडतात ना, तसे स्नेहामध्ये सामावले, डुबकी मारली, बाहेर पडले. सामावून राहा तर स्नेहाची शक्ती सर्वांपासून सहज मुक्त करून टाकेल. सर्व मुलांना ब्राह्मण जन्माच्या सुरुवातीच्या अनुभवाने स्नेहाने ब्राह्मण बनविले. स्नेहाने परिवर्तन केले आहे. आपल्या जन्माच्या सुरुवातीच्या काळातील अनुभव लक्षात आहेत ना? ज्ञान आणि योग तर मिळाला, परंतु स्नेहाने आकर्षित करून बाबांचे बनविले. जर सदैव स्नेहाच्या शक्तीमध्ये राहाल तर कायमस्वरूपी मेहनतीपासून मुक्त व्हाल. तसेही मुक्तिवर्ष साजरे करत आहात ना? तर मेहनतीपासून सुद्धा मुक्त. त्याचे साधन आहे स्नेहामध्ये सामावून राहा. स्नेहाचा अनुभव सर्वांना आहे ना?
की नाही आहे? जर कोणालाही विचारले की बाप दादांवर सर्वात जास्त प्रेम कोणाचे आहे, तर सर्व हात वर करतील, माझे आहे. सर्वांनी हात हलविला. शांतीवाला हात वर करा, आवाजवाला नको. तर बाप दादा आज हेच म्हणत आहेत की स्नेहाची शक्ती सदैव कार्यामध्ये वापरा. सोपे आहे ना? योग लावता की देह विसरून जावा, देहाची दुनिया विसरून जावी, माया जीत बनावे. जेव्हा स्नेहाच्या छत्रछायेमध्ये राहाल तर स्नेहाच्या छत्रछायेमध्ये माया येऊ शकत नाही. स्नेहाच्या सागरातून बाहेर येताना तेव्हा माया पाहते आणि आपले बनविते. बाहेरच निघू नका, सामावून राहा. स्नेही कुठलेही कार्य करताना स्नेहाला विसरू शकत नाही. स्नेहामध्ये एकरूप झालेला प्रत्येक कार्य करतो. तर जसे आजच्या दिवशी स्नेहामध्ये एकरूप होऊन राहिलात, तसे सदैव स्नेहामध्ये राहू शकत नाही काय? स्नेह सहजच समान बनवेल, कारण ज्याच्यावर स्नेह असतो त्याच्यासारखे बनणे हे काही कठीण नसते. ब्रह्मा बाबांवर अंतःकरणापासून प्रेम आहे. ब्रह्मा बाबांचे देखील मुलांवर अतिप्रेम आहे. बाबा नेहमी एका मुलाला इमर्ज करून विशेष समान बनण्याची सकाश देत राहतात. जसे भूतकाळातील जीवनामध्ये एका रत्नाला पारखून प्रत्येक रत्नाचे मूल्य जाणून विशेष कार्यामध्ये लावले, तसे आता देखील एका रत्नाला विशेष रूपाने विशेषतेला कार्यामध्ये लावण्याचा सतत संकल्प देत राहतात आणि प्रत्येकाच्या विशेषतेची वाह वाह गात राहतात. वाह माझे अमूल्य रत्न. कितीतरी मुले विचार करतात की ब्रह्मा बाबा वतनमध्ये काय करत असतात? आम्ही तर इथे सेवा करत राहतो आणि ब्रह्मा बाबा तिथे वतनमध्ये काय करत असतात? परंतु बाबा म्हणतात, जसे साकार रूपामध्ये सदैव मुलांसोबत राहिले तसे वतनमध्ये देखील राहतात. मुलांसोबतच राहतात, एकटे राहत नाहीत. मुलांशिवाय बाबांना देखील मजा येत नाही. जसे मुलांना बाबांशिवाय काही सुचत नाही, तसे बाबांना सुद्धा मुलांशिवाय आणखीन काहीच सुचत नाही. एकटे राहत नाहीत, सोबत राहतात. साकारमध्ये तर सोबत असल्याचा अनुभव साकार रूपामध्ये खूप थोडी मुले करू शकत होती. आता तर अव्यक्त रूपामध्ये प्रत्येक मुलासोबत ज्या वेळेला पाहिजे, जेव्हा पाहिजे तेव्हा सोबत देत राहतात. जसे चित्रांमध्ये दाखवतात ना, त्यांनी एका गोपीसोबत कृष्णाला दाखविले आहे. परंतु हे या समयीचे गायन आहे. आता अव्यक्त रूपामध्ये प्रत्येक मुलासोबत जेव्हा पाहिजे, भले रात्रीचे 2 वाजले आहेत, 2:30 वाजले आहेत, कुठल्याही वेळी साथ देत राहतात. साकारमध्ये तर सेंटरला भेट देणे कधी कधी व्हायचे, परंतु आता अव्यक्त रूपामध्ये तर पवित्र प्रवृत्तीमध्ये सुद्धा चक्कर मारतात. बाबांना कामच काय आहे? मुलांना समान बनवून सोबत घेऊन जाणे, हेच तर काम आहे ना. आणखी काय आहे? तर यातच व्यस्त राहतात. तर आजच्या दिवशी बाप दादा मुलांना विशेष मेहनतीपासून मुक्त भवचे वरदान देत आहेत. कोणतेही कार्य कराल ते डबल लाईट बनून कार्य करा, तर मेहनत मनोरंजनाप्रमाणे अनुभव कराल. कारण बाप दादांना मुलांचे मेहनत करणे, युद्ध करणे, जय पराजयाचा खेळ करणे हे चांगले वाटत नाही. तर मुक्त वर्ष साजरे करत आहात ना? साजरे करत आहात की मेहनत करण्यामध्ये लागले आहेत? आजच्या दिवशी विशेष हे वरदान लक्षात ठेवा, मेहनतीपासून मुक्त भव. हे संगमयुग मेहनतीपासून मुक्त होण्याचे युग आहे, मजेत राहण्याचे आहे. जर मेहनत असेल तर मजेत राहू शकत नाही. हे एकच युग परम आत्मा आणि आत्म्यांचे आनंद साजरे करण्याचे युग आहे.
आत्मा परमात्म्याच्या स्नेहाचे युग आहे, मिलनाचे युग आहे. तर दृढ संकल्प करा की आजपासून मेहनतीपासून मुक्त होणार ना. मग असे नाही इथे तर हात वर केला आणि तिथे जाऊन म्हणाल काय करणार, कसे करणार. कारण बापदादांकडे प्रत्येक मुलाची दृढ संकल्प करण्याची संपूर्ण फाईल आहे. बापदादा जेव्हा मुलांची फाईल बघतात, वारंवार दृढ संकल्प केला आहे ना. जेव्हापासून जन्म घेतला आहे तेव्हापासून किती वेळा संकल्प केला आहे, हे करणार, परंतु तो पूर्ण केला नाही. रूहरिहान खूप छान करतात. बापदादांना देखील खुश करून टाकतात. जसे जिज्ञासूंना प्रभावित करताना तसे बापदादांना सुद्धा प्रभावित तर करता, परंतु दृढ संकल्पाचा प्रभाव फार थोडा वेळ राहतो, कायमचा राहत नाही. तर बापदादांची फाईल तर मोठी होत जाते. जेव्हा पण कुठला कार्यक्रम असतो तेव्हा बापदादांच्या फाईलमध्ये एक तरी प्रतिज्ञापत्र जमा होतेच होते, म्हणून बापदादा लिहून घेत नाही. आज देखील सर्वजण संकल्प तर करत आहेत, पण तो आता किती दिवस टिकणार. फाईलमध्ये कागद किती दिवस राहणार. बाबा सुद्धा बघत राहतात. मुलांचे बाप समान बनणे आणि फाईल पूर्ण होऊन फायनल अर्थात संपूर्ण होणार. आता तर फाईल्सचे ढीगच्या ढीग आहेत. तर फक्त स्नेहामध्ये बुडून राहा. स्नेहाच्या सागरामधून बाहेर पडू नका. ब्रह्मा बाबांवर अंतःकरणापासून प्रेम आहे ना, तर प्रेम असणाऱ्याला फॉलो करणे कठीण नसते. प्रेमासाठी म्हणतात देखील की जिथे प्रेम आहे तिथे प्राण देखील कुर्बान केला जातो. बापदादा तर प्राण कुर्बान करण्यासाठी सांगत नाहीत. जुनी दुनिया कुर्बान करा, याची अंतिम तारीख निश्चित करा. इतर कार्यक्रमाची तारीख तर निश्चित करताना 20 तारीख आहे, 24 तारीख आहे, याची तारीख कधी नक्की करणार. तर मुले म्हटली याची तारीख बापदादांनी फिक्स करावी. बापदादा कधी हा शब्दच बोलत नाहीत, आता हाच शब्द बोलतात. बापदादा कधीवर सोडतात का, आता म्हणतात जे करायचे आहे ते आत्ताच करा. परंतु बापदादा तर समर्थ आहेत ना, तर समर्थच्या हिशोबाने तर आता म्हणतील. मुलांना कधी कधी या शब्दाची सवय अंगवळणी पडली आहे, म्हणून बापदादा मुलांना विचारतात की ही तारीख कधी नक्की करणार. तुम्ही मुले देखील कधी कधी म्हणता, तर बाबा देखील कधी म्हणून विचारत आहेत. आता काळानुसार सर्वांना बेहदच्या वैराग्य वृत्तीमध्ये जायचेच आहे, परंतु बापदादा समजतात की मुलांचा शिक्षक काळ बनू नये. जेव्हा बाबा शिक्षक आहे तर वेळेवर तयार होणे हेच काळाला शिक्षक बनविणे आहे. त्यामध्ये मार्क्स कमी होतात. आता देखील कितीतरी मुले म्हणतात वेळ शिकवेल, वेळ बदलून टाकेल. समयानुसार तर साऱ्या विश्वातील आत्मे बदलतील, परंतु तुम्ही मुलांनी काळाची वाट पाहू नका. काळाला शिक्षक बनवू नका. तुम्ही विश्वाच्या शिक्षकाचे मास्टर विश्व शिक्षक आहात, रचयिता आहात. समय रचना आहे, तर हे रचयिता आत्म्यांनो रचनेला शिक्षक बनवू नका. ब्रह्मा बाबांनी समयाला शिक्षक नाही बनवले. बेहदचे वैराग्य सुरुवातीपासून अंतापर्यंत राहिले. सुरुवातीला पाहिले इतके तन लावले, मन लावले, धन लावले, परंतु जरासुद्धा आकर्षण नव्हते. तनासाठी नैसर्गिक बोलणे सदैव हेच राहिले. बाबांचा रथ आहे, माझे शरीर नाहीच आहे. बाबांचा रथ आहे, बाबांच्या रथाला खाऊ घालत आहे. मी खातो असे कधी म्हटले नाही. शरीराने देखील बेहदचे वैराग्य. मन तर मनमनाभव होतेच, धनसुद्धा लावले, परंतु कधी हा संकल्प देखील आला नाही की माझे धन वापरले जात आहे.
कधीच वर्णन केले नाही की माझे धन लागत आहे किंवा मी धन लावले आहे. बाबांचा भंडारा आहे, भोलानाथचा भंडारा आहे. धनाला माझे समजून व्यक्तिगत स्वतःसाठी 1 रुपयाची सुद्धा वस्तू वापरली नाही. कन्या मातांची जबाबदारी आहे. कन्या मातांच्या नावे विल केले. माझेपणा नाही. समय श्वास आपल्याप्रती नाही. त्यामध्ये देखील बेहदचे वैरागी राहिले. इतके सर्व काही प्रकृती दासी असताना देखील कुठलेही अधिकचे साधन वापरले नाही. कायम सामान्य जीवन जगले. कुठलीही विशेष वस्तू स्वतःच्या कार्यासाठी वापरली नाही. कपडे देखील एकाच प्रकारचे कपडे शेवटपर्यंत राहिले, बदलले नाही. मुलांसाठी घरे बनवली परंतु स्वतः वापरले नाही. मुलांनी सांगितले तरी सुद्धा ऐकून उपराम राहिले. सदैव मुलांचा स्नेह पाहत असताना सुद्धा हेच शब्द राहिले, सर्व काही मुलांसाठी आहे. तर याला म्हटले जाते बेहदची वैराग्य वृत्ती प्रत्यक्ष जीवनामध्ये राहिली. अंतिम समयी पहा, मुले समोर आहेत, हात पकडला आहे, परंतु आसक्ती होती का? बेहदची वैराग्य वृत्ती. स्नेही मुले, अनन्य मुले समोर असताना देखील बेहदचे वैराग्य राहिले. सेकंदामध्ये उपराम वृत्तीचे बेहदच्या वैराग्याचे प्रमाण पाहिले. एकच धून, सेवा, सेवा आणि सेवा. इतर सर्व गोष्टींपासून उपराम. याला म्हटले जाते बेहदचे वैराग्य. आता समयानुसार बेहदच्या वैराग्य वृत्तीला इमर्ज करा. बेहदच्या वैराग्य वृत्ती शिवाय सकाश देण्याची सेवा होऊ शकणार नाही. फॉलो फादर करा. साकारमध्ये ब्रह्मा बाबा होते. निराकारची तर गोष्टच सोडा. साकारमध्ये असताना सर्व प्राप्तींचे साधन असताना देखील, सर्व मुलांची जबाबदारी असताना देखील, अनेक परिस्थिती समस्या येऊन सुद्धा पास झाले ना. पास विथ ऑनरचे सर्टिफिकेट घेतले. याचे विशेष कारण बेहदची वैराग्य वृत्ती. आता सूक्ष्म सोन्याच्या साखळ्यांचे अर्थात मोहक बंधनांची आसक्ती, अतिसूक्ष्म आसक्ती खूप आहे. कित्येक मुले तर आकर्षणाला समजत देखील नाही की हे आकर्षण आहे. असे समजतात, हे तर होतेच, हे तर चालतेच, मुक्त व्हायचे आहे. नाही, परंतु असे तर चालतेच. अनेक प्रकारची आकर्षणे बेहदचे वैरागी बनू देत नाहीत. वाटत तर आहे की बनावे, संकल्प देखील करतात बनायचेच आहे, परंतु वाटणे आणि करणे दोघांमध्ये बॅलन्स नाही आहे. वाटणे जास्त आहे आणि करणे कमी आहे. करायचेच आहे ही वैराग्य वृत्ती अजून इमर्ज नाही आहे. मध्ये मध्ये इमर्ज होते, मग पुन्हा मर्ज होऊन जाते. समय तर करणारच, परंतु पास विथ ऑनर बनू शकणार नाही. पास व्हाल, परंतु पास विथ ऑनर होणार नाही. समयाचा वेग खूप तीव्र आहे, पुरुषार्थाचा वेग कमी आहे. ढोबळ अर्थात वरवरचा पुरुषार्थ आहे, परंतु सूक्ष्म आकर्षणामध्ये अडकतात. बापदादा जेव्हा मुलांचे गाणे ऐकतात, उड आये उड आये, तर विचार करतात उडून जाण्याचा, परंतु आकर्षण उडून देईल का इकडचे ना तिकडचे राहाल. आता समय प्रमाण आकर्षण मुक्त बेहदचे वैरागी बना. मनापासून वैराग्य असायला हवे. कार्यक्रमानुसार जे वैराग्य येते ते अल्पकाळाचे असते. तर आपल्या सूक्ष्म आकर्षणांना चेक करा. मोठ्या मोठ्या गोष्टी आता संपल्या आहेत. काही मुले मोठ्या मोठ्या आकर्षणांपासून मुक्त झाली आहेत, परंतु सूक्ष्म आसक्ती अतिसूक्ष्म आहे, जे स्वतःला देखील कळत नाही. चेक करा, व्यवस्थित चेक करा. संपूर्णतेच्या आरशामध्ये आकर्षणांना चेक करा.
हीच ब्रह्माबाबांच्या स्मृती दिवसाची गिफ्ट ब्रह्माबाबांना द्या. प्रेम आहे ना, तर प्रेमामध्ये काय केले जाते? गिफ्ट देताना तर हे गिफ्ट द्या. सोडून द्या, सर्व आधार सोडा, मुक्त व्हा. बापदादा खुश देखील होतात की मुलांमध्ये उमंग उत्साह येतो. खूप चांगले चांगले स्वउन्नतीचे संकल्प सुद्धा करतात. आता त्या संकल्पांना करून दाखवा. अच्छा, आज विशेष टीचर्सचे संघटन एकत्र झाले आहे. सेवेची पोचपावती म्हणून हा उत्सव ठेवला जातो. बापदादा खुश होतात की मुलांना सेवेचे फळ मिळत आहे किंवा साजरे करत आहेत, खात आहेत, सेवेमध्ये नंबरवार सफल झाले आहेत आणि होत राहतील. अच्छा, चारी बाजूंच्या देश विदेशातील स्नेहामध्ये सामावलेल्या स्नेही मुलांना, सदैव बाबांच्या स्नेहाच्या सागरामध्ये सामावून राहणाऱ्या अतिसमीप आत्म्यांना, सदैव ब्रह्मा बाबांच्या विशेषतांना स्वतःमध्ये धारण करणाऱ्या श्रेष्ठ आत्म्यांना, सदा मेहनतमुक्त होऊन आनंदात राहणाऱ्या परमात्म प्रेमामध्ये उडणाऱ्या आत्म्यांना, बाप समान बनण्याच्या संकल्पाला साकारमध्ये आणणाऱ्या अशा दिलाराम बाबांच्या हृदयामध्ये सामावलेल्या मुलांना, विशेष आजच्या दिवशी ब्रह्मा बाबांची पदम पदम गुणा प्रेमपूर्वक आठवण स्वीकार व्हावी. बापदादा तर सदैव मुलांच्या हृदयामध्ये राहतात. वतनमध्ये असताना सुद्धा मुलांच्या हृदयामध्ये राहतात. तर अशा अंतकरणामध्ये सामावून जाणाऱ्या मुलांना बापदादांची स्नेहरूपी मोत्यांच्या थाळ्या भरभरून प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते. आजचे वरदान आहे, संकल्परूपी बीजाला सदैव समर्थ बनविणारे ज्ञानी तू आत्मा भव. संकल्परूपी बीजाला सदैव समर्थ बनविणारे ज्ञानी तू आत्मा भव. स्पष्टीकरण आहे, ज्ञान ऐकणे आणि ऐकविणे याबरोबरच ज्ञानस्वरूप बना. ज्ञानस्वरूप अर्थात ज्यांचा प्रत्येक संकल्प, बोल आणि कर्म समर्थ असेल, व्यर्थ समाप्त होऊन जावे. जिथे समर्थ आहे तिथे व्यर्थ असू शकत नाही. ज्याप्रमाणे प्रकाश आणि अंधार एकत्र असत नाहीत, तर ज्ञान प्रकाश आहे, व्यर्थ अंधार आहे. त्यामुळे ज्ञानी तू आत्मा अर्थात प्रत्येक संकल्परूपी बीज समर्थ असावे. ज्यांचे संकल्प समर्थ आहेत त्यांची वाणी, कर्म, संबंध आपोआपच समर्थ होतात. स्लोगन आहे, सूर्यवंशीमध्ये जायचे असेल तर योगी बना, योद्धे नाही. सूर्यवंशीमध्ये जायचे असेल तर योगी बना, योद्धे नाही. अव्यक्ती सायलेन्सद्वारा डबल लाईट फरिश्ता स्थितीचा अनुभव करा. स्पष्टीकरण आहे, दुप्पट जबाबदारी असताना देखील डबल लाईट राहा. डबल लाईट राहिल्याने लौकिक जबाबदारी कधी थकवणार नाही, कारण ट्रस्टी आहात. ट्रस्टीला कसली थकावट? माझी गृहस्थी, माझी प्रवृत्ती समजाल तर ते ओझे आहे. माझे नाहीच तर ओझे कोणत्या गोष्टीचे? एकदम न्यारे आणि प्यारे. बालक सो मालक. अच्छा, ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉडलीवूड चॅनलला.